नमस्कार मित्रहो, मी ऋषिकेश मीरा मुंगटरायकर आणि पुनश्च तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण आपल्या चॅप्टरचा म्हणजे बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन या चॅप्टरचा नेक्स्ट सेशन कंटिन्यू करणार आहोत. ज्यामध्ये आज आपण घेणार आहे अग्रॅन्युलोसाइट्स काय असते, म्हणजे जे ल्युकोसाइट्स आपण पाहिले होते त्याचे दोन टाइप्स पाहिले होते, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. त्यापैकी ग्रॅन्युलोसाइट जो आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला. जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जाऊन आपला मागच्या सेशनचा व्हिडिओ बघा. आणि आज आपण त्यामधला सेकंड जो पार्ट आहे अग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइटचे टाइप्स हा बघणार आहे. आणि त्यानंतर प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स हे काय हे आज आपण कव्हर करणार आहोत. तर ठीक आहे, बघा कुठलाही वेळ न घालवता आपण येऊ आपल्या आजच्या अग्रॅन्युलोसाइट या टॉपिकवर. बघा आता अग्रॅन्युलोसाइट काय, तर ल्युकोसाइटचे आपण दोन टाइप्स पाडले होते. एक म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स, म्हणजे ज्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असेल त्याला आपण ग्रॅन्युलोसाइट म्हटलं होतं. आणि ज्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतील त्याला आपण अग्रॅन्युलोसाइट्स म्हटलं होतं. तोच अग्रॅन्युलोसाइट जो आहे तो आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे. बघा, सायटोप्लाझम इज विदाउट द प्रेझेन्स ऑफ ग्रॅन्युअल्स. जे अग्रॅन्युलोसाइट्स आहेत, अग्रॅन्युअलच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतील आर नोन ॲज अग्रॅन्युलोसाइट, आणि त्यांनाच आपण काय म्हणू, अग्रॅन्युलोसाइट. बघा, ज्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतील त्या सेलला आपण काय म्हणू, अग्रॅन्युलोसाइट्स. सेल्स इन विच न्यूक्लियस इन अग्रॅन्युलोसाइट इज विदाउट द लोब्स. बघा आता ज्या अग्रॅन्युलोसाइट्समध्ये सेल्स येणार आहेत त्यामध्ये जो न्यूक्लियस, त्या सेल्समध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट असेल तो कसा असेल, विदाउट लोब्स. त्याच्यामध्ये कोणताच लोब्स प्रेझेंट नसेल, विदाउट लोब्स न्यूक्लियस प्रेझेंट असेल अग्रॅन्युलोसाइट्स या टाइप्समध्ये येणाऱ्या सेल्समध्ये. त्याच्यानंतर नंबर, त्याचा जर नंबरचा विचार केला, काउंटचा विचार केला तर टोटल 28% आहेत त्या टोटल WBCच्या ह्युमन ब्लडमधल्या. ह्युमन ब्लडचा टोटल विचार केला त्याच्यामध्ये जेवढे काही WBCs प्रेझेंट असतील त्या टोटल WBCच्या 28% मध्ये तुमच्या अग्रॅन्युलोसाइट्स असतील. अग्रॅन्युलोसाइट्स आर ऑफ टू डिफरंट साइट. बघा आता अग्रॅन्युलोसाइट्सचे आपण दोन वेगवेगळे डिफरंट टाइप्स पडलेले आहेत. एक म्हणजे सांगितला तुमचा मोनोसाइट्स आणि दुसरा काय, लिम्फोसाइट. दोन्ही टाइप्स हे काय आहेत, अग्रॅन्युलोसाइट्स. बघा फॉर्म एलिमेंट्स आपण तीन प्रकारचे सांगतो, इरिथ्रोसाइट, ल्युकोसाइट्स आणि थ्रोम्बोसाइट, म्हणजेच RBC, WBC आणि प्लेटलेट. RBC म्हणजे इरिथ्रोसाइट इन डिटेलमध्ये बघून झालं. दुसरा जो टाइप्स आपला ल्युकोसाइट. ल्युकोसाइटचे आपण दोन प्रकार पाडले, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट मागच्या सेशनमध्ये आपण अपलोड केला, डिस्कस केला. आज आपण बघू राहिलो अग्रॅन्युलोसाइट. त्या अग्रॅन्युलोसाइटचे परत आपण दोन टाइप्स पाडवलो, तो म्हणजे मोनोसाइट आणि दुसरा काय, लिम्फोसाइट. दोन्ही टाइप आपल्याला एक एक करून इन डिटेलमध्ये बघायचे आहेत. डोंट वरी, आपण सगळंच डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, त्यामधला पहिला जो टाइप सांगितला आहे तुम्हाला मोनोसाइट. मोनोसाइट बद्दल काय दिलेलं आहे बघा, पहिला टाइप्स आहे त्याच्यामधला काय, मोनोसाइट्स. आता मोनोसाइट्समध्ये काय, दीज आर ऑल्सो मोटाईल सेल्स लाईक न्यूट्रोफाइल्स. बघा ह्या सेल्स सुद्धा न्यूट्रोफाइल सारख्या कशा आहेत, मोटाईल्स आहेत. जसे आपण न्यूट्रोफाइल्स पाहिला, ग्रॅन्युलोसाइटचा पहिला टाइप न्यूट्रोफाइल. लक्षात येईल ना, न्यूट्रोफाइल कशा होता की ते अमिबॉइड मुवमेंट शो करत होते, मुवमेंट करत होते, बस त्याचसारखे हे मोनोसाइट्स आहेत. हे मोटाईल आहेत आणि हे सुद्धा काय मुवमेंट करतील न्यूट्रोफाइल सारखी. त्यानंतर दे हॅव किडनी शेप न्यूक्लियस. जर न्यूक्लियसचा विचार केला तर किडनीच्या शेप, किडनी कशी असते, बीन शेपची. मग बीन शेपचा न्यूक्लियस म्हणजे किडनी शेपचा न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट असेल. बघा, दे हॅव किडनी शेप न्यूक्लियस. कसा आहे न्यूक्लियस, किडनी शेप आहे. दे आर द लार्जेस्ट ऑफ ऑल WBCs. जेवढ्याही WBCs आपण पाहिल्या किंवा बघणार आहोत, काही बघून झाल्या काही बघायच्या आहेत, त्यापैकी सर्वात मोठी WBC किंवा लार्जेस्ट WBC कोणती असेल तर ती आहे तुमची मोनोसाइट. लार्जेस्ट WBC इज युअर मोनोसाइट्स. अँड त्यांचा जर काउंटचा विचार केला तर टोटल 6 to 8% आहे टोटल WBCच्या. 6 to 8% म्हणजे 100% जर तुमच्या WBC असतील तर त्याच्या 6 to 8% मध्ये तुमच्या मोनोसाइट असतील, ज्या की लार्जेस्ट WBC म्हणून ज्याची ओळख आहे. लक्षात येऊ राहिलं. दीज आर मेनली फॅगोसाइटिक सेल. या सेल कशा आहेत, मेनली फॅगोसाइटिक आहे, म्हणजे त्या फॅगोसाइटोसिस परफॉर्म करतील. आता फॅगोसाइटोसिस परफॉर्म करतील म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितले की ते जे बॅक्टेरिया आहेत किंवा जे अँटीजेन्स आहेत, जे अँटीजेन बॉडीमध्ये एंटर करणार आहेत, पॅथोजेन्स एंटर करणार आहेत, व्हायरस, बॅक्टेरिया, आणखी काही गोष्टी असतील, त्याला ते किल करतील. पण कसं, बाय एंगल्फिंग. त्यांना एंगल्फ करून, त्यांना डायरेक्ट गिळून त्यांना किल करण्याचं काम करतील. त्याच प्रोसेसला आपण फॅगोसाइटोसिस म्हटलं होतं. आणि ज्या सेल फॅगोसाइटोसिस परफॉर्म करतात त्या सेलला आपण फॅगोसाइट्स म्हणतो. तर ही सुद्धा काय एक फॅगोसाइटिक सेल आहे जे की फॅगोसाइटोसिस परफॉर्म करणार आहे. ऑल्सो नोन ॲज स्कॅव्हेंजर्स. या सेलला आपण काय म्हणतो, स्कॅव्हेंजर्स म्हणतो किंवा मायक्रोपोलिसमॅन ऑफ ब्लड. ब्लडचा मायक्रोपोलिसमॅन किंवा स्कॅव्हेंजर्स म्हणून राहिलो. आता स्कॅव्हेंजर्स हा शब्द जरी नवीन असेल तर आपण असं म्हणू शकतो याला, जे की कचरा गोळा करतात. कचरा गोळा करणारे, जे कचरा गोळा करतात
कचरा गोळा करणारे त्याला आपण म्हणतो स्कॅव्हेंजर्स. त्याला काय म्हणतो आपण? स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजर्स म्हणजे कचरा गोळा करणारे. आता ह्या काय मोनोसाइट कोणता शरीरातला कचरा जमा करतील? तर कचरा म्हणजे काय नेमकं की जे डेड सेल्स आहेत किंवा डेड मायक्रोब्स आहेत, किल केलेले आहेत, त्यांना जमा करण्याचं काम जे आहे बॉडीमध्ये ते कोणाचं आहे? मोनोसाइटचं. म्हणून त्याला आपण स्कॅव्हेंजर्स म्हणतो किंवा त्याला मायक्रो पोलिसमॅन सुद्धा म्हणतो. दे गिव्ह राईज टू अ मायक्रोफॅजेस इन द टिश्यू. ते काय करतात की आपल्या टिश्यूमध्ये मायक्रोफॅजेस फॉर्म करण्याचं काम करत आहेत. आपण बघत आहोत मोनोसाइट्स बद्दल, जो की अग्रॅन्युलोसाइटचा पहिला टाईप आहे. दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे. दुसरा टाईप आहे, त्याच्या दुसऱ्या टाईपच्या आधी आपल्याला मोनोसाइटची डायग्राम दिली आहे. बघा, फोकस करा. मोनोसाइटचा न्यूक्लियस आहे बीन शेप किंवा किडनी शेपमध्ये तुम्हाला दिसू राहिलं, लक्षात येऊ राहिलं. त्यानंतर सायटोप्लाझम दाखवलेला, लायसोझोम आहे आणि ह्रोमिटिन दाखवलेलं आहे तुम्हाला. हे डायग्राम कशाची आहे? तर मोनोसाइटची. लक्षात आलं? मोनोसाइट तुमच्या काय? अग्रॅन्युलोसाइटचा फर्स्ट टाईप आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आपल्याला कंप्लीट करायचा आहे लिम्फोसाइट. लिम्फोसाइट काय? इट इज द सेकंड टाइप ऑफ युअर अग्रॅन्युलोसाइट्स ऑफ युअर ल्युकोसाइट ऑफ युअर फॉर्म एलिमेंट्स. लक्षात घ्या लिम्फोसाइट. लिम्फोसाइट बद्दल काय दिलेलं आहे की दिस सेल्स हॅव लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस. हे जे सेल्स आहे या सेल्सला कसे असेल? लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट असेल. दे आर 20 to 25% ऑफ टोटल WBC. टोटल WBCच्या 20 to 25% मध्ये प्रेझेंट असतील, 20 ते 25% लिम्फोसाइट आर ऑफ 2 टाइप्स. बघा, लिम्फोसाइटचे सुद्धा तुम्हाला परत 2 टाईप दिले आहेत बरं का. लिम्फोसाइटचे परत 2 टाईप दिले आहेत. कोणता आहे? एक बी लिम्फोसाइट आहे आणि दुसरा टी लिम्फोसाइट आहे. कोणता आहे? एक बी लिम्फोसाइट आणि दुसरा आहे टी लिम्फोसाइट. दोन्ही टाईप्स आपल्याला इन डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. पहिला आहे बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट काय? इट इज अलाइन्ड पॅरलली इन बोन मॅरो. याच्याबद्दल काय सांगितलं का? बोन मॅरोमध्ये प्लेस केलेला असते. कोणाला? पॅरलली. बोन मॅरोला पॅरलली हा प्लेस असते. इट ऑल्सो मॅच्युअर्स इन बोन मॅरो. बघा, हा मॅच्युअर्स कुठे होते? बोन मॅरो. म्हणजे ज्या लिम्फोसाइट बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होतील त्यांना आपण काय म्हणू? बी लिम्फोसाइट. लक्षात येऊ राहिलं? दे कन्वर्ट इंटू प्लाझ्मा सेल अँड प्रोड्युसेस अँटीबॉडी. ते प्लाझ्मा सेलमध्ये कन्वर्ट होतात आणि कशाचं प्रोडक्शन करतात? तर अँटीबॉडीजचं प्रोडक्शन करण्याचं काम करतात. प्रोव्हाइड ह्युमरल इम्युनिटी. म्हणजेच ते आपल्याला ह्युमरल इम्युनिटी सुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. म्हणजे बॉडीच्या इम्युन सिस्टीममध्ये याचं सुद्धा फंक्शनिंग आहे. नेक्स्ट टाईप तुम्हाला दिलेला आहे टी लिम्फोसाइट. आता टी लिम्फोसाइट काय? की अशा लिम्फोसाइट ज्या थायमस ग्लँडमध्ये मॅच्युअर होतील त्यांना आपण काय म्हणू? टी लिम्फोसाइट. बघा, दीज मॅच्युअर्स इन थायमस. ज्या थायमसमध्ये मॅच्युअर होणार त्याला आपण म्हटलं टी लिम्फोसाइट आणि ज्या बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होणार त्याला आपण काय म्हटलं? बी लिम्फोसाइट. प्रोव्हाइड सेल मेडिएटेड इम्युनिटी. ज्या टी लिम्फोसाइट आहेत ह्या सुद्धा आपल्या इम्युन सिस्टीममध्ये फंक्शनिंग आहे आणि काय प्रोव्हाइड करण्याचं काम करतात? सेल मेडिएटेड इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि बी लिम्फोसाइट कोणती इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम होतं? ह्युमरल इम्युनिटी. लक्षात आलं? आपण अग्रॅन्युलोसाइटचे 2 टाईप्स पाहिले, मोनोसाइट आणि दुसरा पाहिला लिम्फोसाइट. लिम्फोसाइटचे आपण परत 2 टाईप्स पाहिले, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. 4ही टाईप्स आपल्याला समजले. नसेल समजले तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याच्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट पोर्शन बघायचा. याच्यामधला नेक्स्ट पोर्शन काय? तर बघा, तुम्हाला नेक्स्ट पोर्शन बघायचा आणि डायग्राम दिलेली आहे. बघा, बी लिम्फोसाइटची आणि टी लिम्फोसाइटची. बी सेल आणि टी सेल म्हणून दाखवलेला आहे की बी सेलच्या वरती बघा काय लिहिलं आहे? आय अटॅक इनव्हॅडर्स आउटसाइड द सेल. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये एनिमी आणि अँटीजन पॅथोजन जे काही आपल्या येतील तर आउटसाइड सेलच्या बाहेर त्याला किल करण्याचं काम कोण करेल? तर बी सेल करणार आहे. आणि दुसरं काय? आय अटॅक इन्फेक्टेड सेल. आणि बॉडीमधल्या इन्फेक्टेड सेलवर अटॅक करण्याचं काम कोणाचं असेल? तर टी सेलचं. लक्षात येऊ राहिलं? ह्या दोन्ही सेल कोणत्या आहेत? एक बी सेल आहे आणि दुसरी टी सेल आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला सांगितलं आता प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट. आता प्लेटलेट किंवा थ्रोम्बोसाइट काय आहेत? आपण फॉर्म एलिमेंट पाहू राहिलो. इरिथ्रोसाइट बघून झालं आपलं. ल्युकोसाइटचे सर्व टाईप झाले. ग्रॅन्युलोसाइट अग्रॅन्युलोसाइट झालं. ग्रॅन्युलोसाइटचे पूर्ण टाईप्स पाळले तिन्ही. अग्रॅन्युलोसाइटचे दोन्ही टाईप्स पाहिले. त्याच्यानंतर आता आपलं बाकी होतं प्लेटलेट्स, ज्याला आपण थ्रोम्बोसाइट सुद्धा म्हणतो. बघा, दे आर सेल्युलर फ्रॅगमेंट. ॲक्च्युली हे सेल नाही आहेत, हे सेल्युलर फ्रॅगमेंट्स आहेत. फॉर मेगा कॅरिओसाइट इन बोन मॅरो. बोन मॅरोमधल्या मेगा कॅरिओसाइट्स पासून बनलेल्या हे सेल जे फ्रॅगमेंट्स आहेत याला आपण काय म्हणू राहिलो? प्लेटलेट्स. दे आर मेडअप ऑफ स्मॉल ओव्हल सेल्स. स्मॉल ओव्हल शेप साईजच्या या सेल्स पासून हे फॉर्म होतात आणि हे काय असतात? विदाउट न्यूक्लियस. यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो. साईज ऑफ द प्लेटलेट्स इज अबाउट 2 to 3 म्यूएम. जर साईजचा विचार केला प्लेटलेटचा तर ती किती सांगितली आपल्याला? 2 to 3 म्यूएम. काउंट ऑफ प्लेटलेट्स. बघा, आता आपल्या बॉडीमधला प्लेटलेट काउंट किती आहे? बघा, काउंट ऑफ प्लेटलेट इन ब्लड ऑफ ह्युमन बिंग ड्युरिंग नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनमध्ये ॲडल्ट ह्युमन बिंगचा प्लेटलेट काउंट किती असते? इज अबाउट 1.5 lakh to 3.5 lakh पर mm³. बघा, एकदम हाय आहे. 1.5 lakh to 3.5 lakh पर mm³
ऑफ ब्लड. त्याच्यानंतर बघा डिक्रीज इन द प्लेटलेट काउंट. समजा जर प्लेटलेट तुमच्या बॉडीमधल्या कमी झाल्या, डिक्रीज झाल्या, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, थ्रोम्बोसाइटोपेनिया. काय म्हणून राहिलो त्याला आपण, थ्रोम्बोसाइटोपेनिया. थ्रोम्बोसाइटोपेनिया एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमधला प्लेटलेट काउंट लो होणे, डाऊन होणे, कमी होणे. त्याच्यानंतर अँड धिस कंडिशन इज प्रिलेव्हंट ड्युरिंग डिसीजेस सच ॲज डेंग्यू, मलेरिया अँड व्हायरल फिवर. ही कंडिशन केव्हा येते, कोणती कंडिशन, थ्रोम्बोसाइटोपेनिया. म्हणजे ज्या कंडिशनला तुमच्या बॉडीमधला प्लेटलेट काउंट कमी झालेला असेल, तर कोणत्या डिसीजेसच्या वेळेस असेल, जेव्हा तुम्हाला डेंग्यू झालेला असेल, मलेरिया होऊ शकते किंवा व्हायरल फ्लुअर. या व्हायरल फ्लुअर, मलेरिया आणि डेंग्यू या 3 कंडिशनमध्ये तुमचा प्लेटलेट काउंट कमी होते, म्हणजेच तुमच्या बॉडीची कंडिशन थ्रोम्बोसाइटोपेनिया असते. लक्षात येऊ राहिलं, समजून राहिलं, एकदम डोकं कॉन्सन्ट्रेट करून ठेवायचं. जर लक्ष दिलं तर एकदम पद्धतशीर सांगत आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये सरळ सोप्या भाषेत. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर बघा, दिस मे लीड टू इंटरनल ब्लिडिंग. जर ही कंडिशन आली तर या कंडिशनमध्ये इंटरनल ब्लिडिंग सुद्धा होऊ शकते, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इंटरनल ब्लिडिंग सुद्धा होऊ शकते. लाईक प्लेटलेट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगमध्ये सुद्धा प्लेटलेटचा एक महत्त्वाचा रोल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट रोल सांगितला आहे. बघा, बाय प्रोड्युसिंग व्हेरियस केमिकल्स, वेगवेगळे केमिकल प्रोड्यूस करते ते. आता कोणते कोणते केमिकल प्रोड्यूस करते तर लाईक थ्रोम्बोप्लास्टिन, एडीएस सिक्रेशन. थ्रोम्बोप्लास्टिन नावाचं केमिकल सिक्रेट केले जाते प्लेटलेटच्या थ्रू. एडीपी म्हणजे ॲडिनोसाइन डायफॉस्फेट, हे सुद्धा रिलीज केले जाते कोणाच्या थ्रू, तर प्लेटलेटच्या थ्रू, जे की इम्पॉर्टंट आहे कशामध्ये, ब्लड क्लॉटिंगसाठी. त्यानंतर इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग. बघा, हे प्लेटलेट प्लग, जसं प्लग म्हणजे एखादा आपण गोष्ट प्लग करतो ना, बंद करतो ना, त्या तो प्लग म्हणून यूज. समजा आता एखाद्या साईडला आपल्याला इंजुरी झालेली आहे, तर मग तिथं काय होणार आहे, क्लॉट फॉर्म होणार आहे. तो क्लॉट फॉर्म होण्याच्या आधी तिथं प्लगिंगचं काम जे आहे ते कोण करते, तर प्लेटलेट. बघा काय सांगितलं, इट ऑल्सो हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग बिफोर क्लॉट फॉर्मेशन. क्लॉट फॉर्मेशन होण्याच्या अगोदर तिथं प्लेटलेटचा प्लग फॉर्म करणं हे कोण करते, तर तुमच्या प्लेटलेट, ज्याला आपण थ्रोम्बोसाइट म्हणून राहिलो. प्लेटलेट हेल्प्स इन द रिमूव्हल ऑफ क्लॉट ऑल्सो. आणि क्लॉट रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा फंक्शनिंग कोण आहे, तर तुमच्या प्लेटलेट. बघा, प्लेटलेट आहेत, सेल्युलर फ्रॅगमेंट्स आहेत, पण फंक्शनिंग खूप सगळे आहेत. लक्षात येऊ राहिलं ना. आपण एक एक करून सर्वच पाहिलं. ग्रॅन्युलोसाइटचं टाईप पाहिला, त्याच्यामध्ये 2 पाहिले, लिम्फोसाइट, मोनोसाइट. लिम्फोसाइटमध्ये आणखी 2 टाईप्स पाहिले, बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट, ते सुद्धा पाहिलं. प्लेटलेट सुद्धा पाहिले, त्यांचे डायग्राम सुद्धा पाहिला. आता फक्त आपल्याला प्लेटलेटची डायग्राम बघायची आहे. हे आहेत तुमच्या प्लेटलेट. एक सेल्युलर फ्रॅगमेंट्स तुम्हाला दिसते, याला आपण काय म्हणून राहिलो, प्लेटलेट्स. ह्या काय आहेत तुमच्या बॉडीमधल्या प्लेटलेट्स. लक्षात येऊ राहिलं. आजचं सेशन आपण इथंच संपूया, कारण आपल्याला पुढच्या सेशनमध्ये आणखी या चॅप्टरचे पूर्ण कव्हर करायचं आहे. त्यामुळे आज जे झालेलं आहे, आज नक्की पहा. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.